कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे मुरारी गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय आदिशक्ति मुक्ताई माते की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सब संतन की जय सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय गावदेवी माते की जय पवन सुत हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय घरवाल्यांची इच्छा आहे माईक घ्यायला पाहिजे या थोडेसे शब्द कानावर करतील यथाकाशं स्थितो नित्यं वायु सर्वत्र महा तथा सर्वाणि भूतानि मत्स्यामि उपधारय. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 6. ओबीए क्रमांक 89 आणि 90. पै गगन जेवढे जैसे गगनी पाऊनो तेवढाही असे सहज हलविया वेगळा दिसे एरवी गगन तेचे. हरिभक्ती परायण श्री जयवंत गणपत होईल आणि हरिभक्ती परायण सौ रेणुका जयवंत होईल यांच्या घरी आणि अजून त्याची 2 मुलं आहेत ना. काय त्यांची नावं आहेत? छोट्या आणि मोठ्या. छोटा आणि मोठ्या म्हणजे मी त्यांनी नावं सांगितली. छोटा म्हणजे लहान आणि मोठा म्हणजे मोठा. त्यांची नावं असतील तर हे या सर्व मंडळींनी आज वास्तुशांतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे. वास्तविकतः वास्तू ही शांतच असते. वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. बदल जो आहे तो बदल आपल्यामध्ये झाला. त्यामुळे शांती जी आहे बसून घ्या म्हणजे सगळ्यांना सांगत असं होतो मी की वास्तू ही शांतच आहे. मी म्हटलं का ताईंना वास्तू शांत आहे. वास्तूमध्ये काही बदल नाही. आधी पोकळी होती आताही पोकळी आहे. राहणं आमच्या पोकळीमध्येच आहे. राहण्यामध्ये आमच्या बदल काय नाही. ह्या वास्तूची शांती व्हायला पाहिजे यासाठी हा सगळा अट्टहास. तर ह्या वास्तूमध्ये काय आहे ज्या पण काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं जे स्वरूप आहे त्याच्यावरती आवरण आलेलं आहे आणि ते आवरण दूर कशामुळे होईल तर हे तुम्ही कितीही जरी पुजलं आतापर्यंत भरपूर पुजले गेले पण ह्याचा पुढचा जो रस्ता आहे तो पुढचा रस्ता समजण्यासाठी ह्या अधिष्ठानाची गरज आहे. आणि हे कुटुंब आधीच नामधारी असल्या कारणामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ही सुबुद्धी आली म्हणून त्यांनी ही प्रवचनरूपी सेवा जी आहे ही मजप आमराकडे काढलेली आहे. चेतन महाराजांचा मला फोन आला की असं असं आहे आपल्याला त्या ठिकाणी प्रवचन करायचं आहे म्हणून आज मी माझ्यासारखा पामर आज तुमच्या समोर दिसत आहे. वास्तविकता मी काय प्रवचनकार नाही कीर्तनकार नाही परंतु साधू संतांचा जो पण काही आशीर्वाद
मला झालेला आहे, त्यांची जी पण काही कृपा माझ्यावर झालेली आहे, म्हणून जशा प्रकारे मला अनुभव आला तो अनुभव मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करत आहे. सेवेसाठी निवडून घेतलेली ही जी ओवी आहे, ही ओवी आपल्या जगाच्या माऊली, विश्वाच्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराज त्यांनी लिहिलेला हा पवित्र ग्रंथ संत ज्ञानेश्वरी, ह्या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातले हा 6वा श्लोक आणि ओवी क्रमांक 89 आणि 90. काय ते म्हणतात? पै गगन जेवढे जैसे, गगनी पवनही गगनी तेवढाची असते. जेवढा गगन आहे त्याच्यामध्ये वारा आहे, पण वारा दिसतो का? आता इथनं ही लाईट वगैरे बंद केली, लाईट गेली आणि आपला वारा बंद झाला तर काय होणार आहे? आपल्याला वाटतं वारा गेला कारण आपल्याला गरम व्हायला लागतं, पण नाकातला जो येणारा वारा आहे त्याच्यामध्ये काय बदल झाला का? तो चालू आहे, वारा कुठेही जात नाही, वारा आहे त्या ठिकाणी आहे. पण जिथं जिथं आकाश आहे तिकडे तिकडे हा वारा नक्कीच असणार आहे. तशा प्रकारे जसं हे आपलं पूर्ण संपूर्ण विश्व आहे, त्या विश्वाचं कारण म्हणजे हे चैतन्य आहे, तो देव आहे. त्या देवामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासे काय. भूत जात जे आहे ते या देवाच्या ठिकाणी आहे, कल्पिजे तरी आभासे काय. पण साधू संतांना शरण जाऊन ज्या वेळेला आपल्याला त्या निर्विकल्प स्थितीचा अनुभव होईल, त्या ठिकाणी हे काहीच नाही, त्या ठिकाणी फक्त मी आणि मीच आहे. आणि तो भगवंत म्हणजे कसा आहे? तो भगवंत म्हणजेच तुम्ही आहात. तुम्ही आणि तो देव वेगळा नाही, हे त्यांना सांगायचंय. तर हे आपल्याला या सत्यनारायणाच्या हे जे पण काय दैवत पुजलेलं आहे ते आपलं स्वरूप आहे, हे तुम्हाला कळावं म्हणून ही प्रवचनरूपी सेवा. जर हे आम्हाला कळालं नाही तर पुढच्या 96 पिढ्या हे सत्यनारायण घातलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण संतांचं आणि देवाचं पूजन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गणदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. आत्मरूप गणेशु केलियास होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरणाचे गुरूंचे. हे नमस्कारोनी आता माझ्या भावा, अंतराय नको देवा. आले बागाते करीतो, तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन पायी राखावे बांधून, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा. आज विचार जर करायला गेलं, कल्याण डोंबिवलीमध्ये हा ओरिजिनल संप्रदाय येण्यापूर्वी ही नावं आपल्याला माहिती होती का? कधी महात्म्यांचा जन्म झाला, कधी त्यांचं कार्य चालू झालं. पण हे महात्मे ज्या वेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये आले त्यावेळेला हे खरे संत आहेत हे आपल्याला कळलं. खूप भाग्यवान आहेत आपण, खूप भाग्यवान आहे मी की हे साधू संत जे आपल्या भाग्यामध्ये आले. म्हणून आज मनुष्य देहाला येऊन हे जे आपण दैवत पूजलेलं आहे, हे दैवत नेमकी काय आहे ही गोष्ट आपल्याला कळते. जर हे संत आपल्या भाग्यामध्ये आले नसते, कधी आपल्याला ही गोष्ट कळू शकली नसते. काय सत्यनारायण बघा बरं, आता तिथे आपण काय काय पूजलंय. ह्या चौकोनाच्या हा जो आयत आहे, या आयतामध्ये बघा तुम्ही बरं, आणि जे जे काही तिथं उपलब्ध आहे त्याची पूर्णपणे लिस्ट काढा. एक एक गोष्टीची लिस्ट काढा. बघा बरं काय तिथे आपण पूजलेलं आहे. मेन ओरिजिनल गोष्ट काय आहे, ती गोष्ट पूजण्यासाठी तिथं काय 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 लागलेलं आहे. आज जर विचार जर करायचा झाला तर कालांतराने रूपाचा नाश होतो, स्वरूपाचा नाश होत नाही. रूप मर्यादित आहे, स्वरूप विश्वव्यापक. आज इथपर्यंत आमची वाटचाल झाली का? परमार्थ चालू सगळ्यांचा आहे, परमार्थ बंद कोणाचाच नाही.
पण जे चालू आहे आईच्या गर्भामध्ये असं नाही चालू होतं, आताही चालू आहे, ह्याच्या पुढेही चालू राहणार आहे. कुत्रा मांजरांचं चालू आहे, त्यांना ही गोष्ट समजत नाही. मनुष्य देहाला येऊन आम्हाला ती गोष्ट समजून घ्यायची आहे. ती गोष्ट आम्ही समजून घेतली आहे. बघा ना, कानाला बघा तिथं काय काय आहे ते हार दिसतात. सत्यनारायण म्हणजे नेमकी काय? तुम्हाला गणेश माहिती आहे बरोबर, गणपतीला सोंडेवाला गणपती बरोबर का नाही? कृष्ण म्हणजे तो बासुरेवाला कृष्ण, राम म्हणजे धनुष्यवाला राम. आज तेच आमच्या डोक्यामध्ये आहे ना, बरोबर का नाही? कुठे आलं काय झालं, मग त्या रामाच्या कथा ऐकायच्या, कृष्णाच्या कथा ऐकायच्या. ऐका सत्यनारायणाची कथा, बरोबर का नाही? मग तो सांगतो त्याने असं केलं, हे केलं, ते केलं. पण हा जो विषय आहे, तैसे भूत जात माझ्या काही, कल्पीचे तरी आबाशे काही. 750 वर्ष झाली या गोष्टीला. किती जण या गोष्टीला सन्मुख आहे? त्या सत्यनारायणाची आपण बघा, ते मी पुष्कळ बघून अशी आरती म्हणतात. त्या आरतीमध्ये शेवटी बघा त्यांनी काय काय लिहिलेलं आहे. अहो, सगळा अनुभवाचा विषय आहे. आणि जे आरती घेतात, आता कोण आरती घेतात? आपल्या घरी कोण पूजा करायला येतं? ते तरी त्या गोष्टीला सन्मुख आहेत का? मला म्हणायचं आहे, 750 वर्षापूर्वी मावळीमुळे ते सुद्धा जातीचे तरले. पण आज आम्ही त्यांना, मी असं म्हणत नाही त्यांना महत्व देऊ नका. ब्राह्मण, वैश्य, हे जे 4 सांगितलेले आहेत, त्या 4ची कर्म आहेत. ब्राह्मणाने हे करावं, क्षत्रियाने हे करावं, वैश्याने हे करावं, शूद्राने हे करावं. पण या मनुष्य देहाचे नित्याने सच्चिदानंद पदवी घेणे, ही गोष्ट त्यांना लागू नाही का? म्हणजे ही गोष्ट काय वैश्यांना लागू आहे का शूद्रांना लागू आहे आणि त्यांना लागू नाही? विचार जर करायचं झालं तर ब्रह्म जाणे सो ब्राह्मण म्हणून आपण म्हणतो त्यांना, की बडवे अशा आपण म्हणतो. तो विषय पुढे घेतो. माझं म्हणायचं आहे काय, की सत्यनारायण म्हणजे काय? आज जर विचार करायचा, बाबा सत्यनारायण म्हणजे काय? आता इथं आपण कुठला असेल, कुठली मूर्ती तर कुठे मला दाखवा बरं, तिथे मूर्ती काय तिथे मला ते काय कलश दिसतोय, तिथे कुठली मूर्ती दिसत नाही. मी मगाशी म्हटलं रामकृष्ण, तसं तिथे काय पुसलंय? विचार जर केला, आदिनारायण माहिती आहे ना सगळ्यांना. मग आदिनारायण सत्यनारायणामध्ये काय फरक आहे मला माहिती नाही, पण आदिनारायण काय आहे मला माहिती. आता हा आदिनारायण कुठून आला? जो निर्गुण निराभास, जेतून उद्भव सत्य शबल ब्रह्मास, आदिनारायण म्हणते ज्या तो सर्वांचा आद्य गुरु. त्याचा आणि त्याचा मग काय संबंध आहे? बरं, आपण म्हणतो पहिली ओवी आहे ही सुरुवातीची, ओम नमो. आता हा ओम काय? उम अकारातो ब्रह्मा, मकारातो महेश आणि पुढे काय उकारातो विष्णू, बरोबर का नाही? असं आहे. पण ऐसे तिन्ही देव जेतून उत्पन्न, तो गजानन कोण? देवा तुझी गणेश. मग देवा कोण? देव आदिनारायण म्हणजे कोण? ओम नमोची आज्ञा. ती जी गोष्ट आहे, जी गोष्ट सृष्टीच्या सुरुवातीला होती, ती गोष्ट म्हणजे सद्गुरू, ती गोष्ट म्हणजे नाम, आणि तीच गोष्ट म्हणजे तुम्ही. थोडंसं काहीतरी इकडे तिकडे झालं म्हणून आम्हाला वाटलं मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं. म्हणजे ती हिची होबी सांगते. काय संतांचे विचार होते आणि काय आमचे विचार आहेत. मला म्हणायचं काय आहे, की तिथपर्यंतचा आमचा प्रवास का होत नाही? कारण माणसं जी आहेत ना, ती माणसं सोंगामध्ये अडकतात. रामाच्या कथा, कृष्णाच्या कथा, अरे राम कृष्ण हे जे पण काय 33 कोटी देव असतील, ही त्यांची सोंग आहे. सोंगाड्या वेगळा आहे. माणसं दादा सोंगाच्या मागे लागली आणि सोंगाड्याला आम्ही विमुख झालो. जर सोंगाचा जर विचार करायला, त्या सोंगाड्याचा जर विचार करायला गेलं तर आपण तिथपर्यंत वाटचाल जाईल. आज विचार करा, राम आणि कृष्ण यांनी गुरु केले, मग आम्हाला करायची गरज आहे का नाहीये? पण हे समाजाला सांगितलं जात नाही. सांगा ना, दोष ऐकणाऱ्या माणसांचा नाही, बदल जो आहे हा बदल सांगणाऱ्या माणसांमध्ये झाला. बदल आज मला सांगा, मी मगाशी म्हटलं रूपाचा नाश, रूपाचा नाश होतो, स्वरूपाचा नाश होत नाही, बरोबर का नाही? हे जे पण काही आम्ही पुसलंय हा विषय रूपाचा येतो, पण त्या रूपापासून आमची वाटचाल ही स्वरूपापर्यंत झाली पाहिजे. ह्या व्यासपीठावरून ही किती मंडळी सांगते, सांगायला पाहिजे की नाही? जर हे सांगितलं जात नसेल तर चुकी कोणाची आहे? तो जो एसटीचा ड्रायव्हर असतो, आज तो काय गणा उभ्या असतो का? आज त्याच्याकडे ती जबाबदारी असते. अशा प्रकारे व्यासपीठावर सांगण्याची ही जबाबदारी नाही का? पण आज हाच भूलभुलैया चालू आहे. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत की हे जे श्रीपादबाबांसारखी ही जी काय थोर संत आहेत, हे आपल्या भाग्यामध्ये आले म्हणून आमचा भ्रम दूर झाला.
पण अजूनही काहीकांचा भ्रम दूर होत नाही. त्याच्यामुळे जे आहे याच्या आमची भटकंती चालू आहे. बोध सर्व प्रबोध दिलेला आहे, पण तरीही का भटकंती चालू आहे? कारण भ्रमाचं निरसन होत नाही. तुमचा भ्रम कधीच टाकलेला आहे. रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती आज आमच्या घरामध्ये जी आहे, आज आमच्या घरामध्ये कुठला तरी देवारा असेल, त्या देवारामध्ये जो आवडतोय त्याची मूर्ती. पण नेमकं आमचा रस्ता कुठे आम्हाला जायचंय हे आम्हाला सांगितलं जातंय का? कालांतराने त्या मूर्तीचा नाश होणारे बघा, ते आम्हाला कमी पडले. आम्ही मंदिरामध्ये गेलो, मंदिरामधल्या आम्ही त्या मूर्तीला बसलो, ती मूर्ती भावची आम्हाला कमी पडली, म्हणून मग आम्ही महाराष्ट्राची तीर्थाटनं भरली. ती तीर्थाटनं म्हणजे काय? अष्टविनायक, ते कमी पडले. अजून तीर्थाटनं चालू झाली, महाराष्ट्र आम्हाला कमी पडला. मग आमची महालक्ष्मी आली का, इकडचं देवालय काय मला तर माहिती पण नाही नावं. मग युपी मध्ये गेले, निमित्त भागवत कथा, ती भागवत कथा पण मध्ये मध्ये बाजूला, आणि मग इकडे तिकडे मस्त भ्रमण आणि सगळं काय होणार. आलो मस्त झालं, हे आम्ही समाधानी, हा आमचा परमार्थ. म्हणजे आमचं काय चालू आहे? मूर्तीची पूजा केली, झालं, आम्ही समाधानी, हे आम्हाला एवढं सांगितलंय. आणि त्यालाही माणसं सगुण भक्ती म्हणतात. आता सगुण भक्ती म्हणजे नामस्मरण का सगुण भक्ती म्हणजे मूर्तीची पूजा? आज जर विचार करायला गेलं तर आता मला सांगा बरं, कोणत्या देवाला भजायला सांगितलेलं आहे? ज्याच्यापासून आपण निर्माण झालंय तो देव, का ज्याला आपण निर्माण केलंय तो देव? ज्याच्यापासून आपण झालंय तो देव. मग भजायचंय कोणाला? त्या देवाला का या देवाला? मग आपण भजलाय कोणत्या देवाला? बघा, माझ्या मताचं महत्व नाही ते पण म्हणतात, त्यांच्या मताला पण महत्व नाही. आलं का लक्षामध्ये? यदाकथित परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांच्यावर तुमचा राग असेल, सोडून द्या. पण 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलीने लिहिलेलं आहे, अव्यक्त निराकार नाही ज्यासी आकार, जेथून चराचर हरिसी भजे. मग आता त्या गोष्टीतून हे चराचर उत्पन्न झालेलं आहे, त्या हरीला आम्ही भजलं का? मग जर त्या हरीला आम्ही भजत नसू दादा, याच्या अगोदर आम्ही काय असंच करत बसलो, मग त्या जर हरीला आम्ही बसलो नाही तर मग आमचा मार्ग योग्य का अयोग्य? अहो, हे या व्यासपीठावरून सांगायचंय. मग आज बाहेर 50-50 हजार लाख रुपये घेतात, ते हे या व्यासपीठावरून सांगतात का? ज्याने आपल्याला निर्माण केलंय तो देव, मग त्या देवाला कसं भजायचं? तरी नाही पटत आम्हाला अजून सांगावं लागतं. बघा ना, आता जे काय देव पुजले वगैरे किंवा काय केले, बरोबर आहे, त्या देवाचा रंग जाणार आहे. आमच्या मारुतीच्या मंदिरामध्ये दरवर्षी किंवा एक वर्ष आठ त्या देवाची पेंटिंग करतात, बरोबर का नाही? देवाची पेंटिंग करतात का हो? देवाची पेंटिंग करतात. तुम्ही लक्षामध्ये घ्या काय म्हणायचंय मला. देवाला कशी काय पेंटिंग होऊ शकते? आकाशाची न लगे लेपू जैसा, त्याच्या पलीकडचा तो देव आणि त्याची पेंटिंग. म्हणजे आम्ही ठिकाणावरती आहोत का? आम्ही काय बोलतोय? होऊ शकते देवाची पेंटिंग. बघा ना, नंतर हळू त्याला तडा गेला, मग पुढे काय झालं ते आमच्या मूर्तीला तुम्हाला माहिती नसेल. ते आमच्या कोणतरी तो होता एक सायको होता का काय, तो म्हणतात नंतर की बाबा तो माणूस रुग्ण आहे, आला त्याने काहीतरी मागितलं असेल, ते काय झालं नाही, आणि त्याने मूर्तीवरती ते ठपका मारला, ती मूर्ती भंगली. आता मूर्ती भंगली, मारुती कुठे गेला मग तुमचा? हे सगळं राहिलं बाजूला, आमची मंडळी गेली पोलीस स्टेशनला. आता मग तुमचा देव पोलीस स्टेशनला आहे का मंदिरामध्ये? मग विषय होतो का मंदिरामध्ये सॉल आमचा? म्हणजे काय चालू आहे तेच कळेना. तरी माणसात नाही बाबा, आम्ही सप्ताह करतोय, आम्हाला एवढं सांगितलं, एवढंच आमचं, पुढचं मी सांगायला तुमचा विषय वेगळा. पण बघा आता बरं, ती मूर्ती आणली, मग त्या मूर्तीला काय केलं, चवडं साईडला केलं, नवीन मूर्ती आणली तर तांदळामध्ये ठेवली काय, उलटी पालटी काय केली, काय तर सरळ केली, त्या ब्राह्मणाला बोलवलं आणि पुढे ती मूर्ती ठेवली. काय प्रकार आहे? जेव्हा आकारू एक पुढा देखली, हा देव या बागे बदती, मग विघटली या टाकीची नाही म्हणी. असं आहे काय? ही अशी भानगड. अहो, जिकडे जिकडे देव आहे त्या देवाबरोबर सुद्धा जिकडे तुम्ही तीर्थाटनाला गेलेला आहे त्या तीर्थांचा सुद्धा नाश होणार आहे. वाराणसी तीर्थक्षेत्री नाश आहे. मग काय पाहिजे? अविनाशाची पाहे, तिथं नाश कैसा? मग त्या अविनाशाला बधायचं कसं हे सांगण्याचं आमचं महत्व आहे. हे सांगण्याचं साधू संतांचं काम आहे. म्हणून दादा हे आपण ठेवले, नाहीतर मग हे ठेवण्याचा उपयोगच काय नाहीये. आज मजबूत कीर्तन मधून प्रवचन चालू आहे, पण हा जो भल्याचा मार्ग आहे, हा भल्याचा मार्ग आपल्याला सांगितला जातोय का? अहो, तरी लोकांना नाही पडलं.
ज्ञानोबाचं म्हणणं मला एवढंच म्हणायचं आहे की ही जी अशी देवाची पूजा आहे, या देवाच्या पूजा ज्ञानोबाला आवडत नव्हत्या का? म्हणजे सांगायचं काय आहे की जे जे काही समाज करतोय ना, विरोध कशालाच नाहीये, विरोध कशालाच नाही. ते काय नेमकं आहे ते पुढे पण मी तुम्हाला सांगेन. नको मी कशालाच म्हणत नाहीये, नको माझं म्हणणं हे कशालाच नाही. पण प्रॉब्लेम झाला काय की मनुष्य देहाला ज्यासाठी धाडलं गेलेलं आहे, माणसं त्याच गोष्टीला पारखी झाली. म्हणून त्यांना सांगावं लागलं की निर्जीव दगडाची काय करशील ते सेवा, तो तुझं निर्दैवा देईल काय. बघा बरं, आता त्यांना हे शब्द जे आहेत ना, मी तुम्हाला सांगतो. हा, मी आता पूर्ण बोलतोय. मी आलं ओबी नाही ते काय ते पूर्ण बोलतोय. हा, तो पूर्ण बोलतोय. आलं का लक्षामध्ये? त्याची तुम्ही काही काळजी करू नका. आलं लक्षात? कारण काय सत्यनारायण जे आहे ना, ते हे सांगण्यासाठी वास्तू शांती याची काही गरज नाहीये. वास्तू शांत आहे, तुम्ही अशांत आहात. आलं का लक्षामध्ये? बाकी मला काही गोष्टी माहिती नाहीये. परंपरेला शरणचा सगळं सॉल्व होऊन जाईल. पण कसं आहे माहिती आहे का, आम्हाला 12 गावच्या 12 भानगडी आम्ही जमल्या जवळ बांधून ठेवल्या आणि नको त्या गोष्टी करत बसलं काय झाल्यानंतर नाही मग ते तसं झालं असेल, असं झालं असेल. आम्ही आमचे जे गुणधर्म आहे, जे मनुष्य देहाला येऊन करायचे नाहीये ते आम्ही करत बसलो आणि जे करायचंय त्याला आम्ही विचूक झालो. म्हणून या सगळ्या भानगडी आम्हाला आल्या. अरे लोक ते करेना, म्हणून त्यांना 750 वर्षापूर्वी सांगावं लागलं, अरे निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझं निर्दैवा देईल काय. आमची मंडळी तिथं पोलीस स्टेशनला गेली आणि तिथं लाईन हनुमान जयंतीला, एवढी लाईन ती बोलून सोय नाहीये. पण विचार जर करायचा गेला तर माणसं मूर्तीच्या मागे लागली, ती कशाच्या मागे लागलेली आहे. खरा देव तो अंतरी चोरता असेल आणि त्याला तो रस्ताच कोणी समजून घ्यायला मागत नाहीये. अरे कवण्या गुणे भुली, त्याच्या पुढची ओळ या, कवण्या गुणे भुली पडली गवारा, तीर्थाच्या माहेरा न ओळखसी. अरे एवढी सगळी तीर्थ आहे, त्या तीर्थाचं माहेर जे आहे ते माहेर हे ओरिजिनल रूप आहे, ते तुझं स्वरूप आहे. आईच्या उदरामुळे तू ते भजन केलेलं आहे. या मनुष्य देहाला येऊन तुला त्या भजनाला सन्मुख व्हायचंय, पण त्याला तू विन्मुख न होता तू काय भलतीच गोष्ट करतोय. तुला अशा प्रकारचं कोणतं विस्मरण झालंय, तुला कुठली अशी भूल पडलेली आहे की भल्याचा मार्ग सोडून तू नको ते काय स्वीकारतंय. अरे अष्टोत्तर तीर्थे जयाच्या चरणी तो तुझ्या हृदय भुवनी नांदत असे. आता त्यांनी पत्ता सांगितला, म्हणजे तुला काय करायचंय, ते जे सगळं इकडे तिकडे फिरलंय ते बरोबर आहे राजा, त्या गोष्टीचं हे नाहीये ना. आलं का लक्षामध्ये? माझा अननसाचा ब बदकाचा हे चुकीचं आहे का दादा? पण मग 10वीच्या परीक्षेमध्ये फक्त अननसाचा आणि ब बदकाचा चालतो का बऱ्याचशा पुढच्या गोष्टी आहेत? मग आमची गोष्ट पुढे जाणार कशी? अजून मग तेच चालू आहे, मूर्ती. अरे एका लहान पर्यंत देव बाप्पा कान कापतो, ओके. नंतर तो काय देव बाप्पा कान करतो का, हे काय रे कसला कान दाखव मला, काय कान नाही वगैरे एकदा सांगून चालेल का ते? पण पुढे आमचं झालं पाहिजे की नाही पाहिजे, म्हणून त्यांना सांगावं लागलं. अष्टोत्तर तीर्थे जयाच्या चरणी तो तुझ्या हृदय भुवनी नांदत असे, तो तुझ्या हृदयी नांदतोय, त्याला आतमध्ये अंतर्मुख होऊन तू त्याची ओळख करून घे. मग पुढे ते म्हणतात, जवळी देव असता, जवळी देव असता जाशी अना तीर्था. असं जर तू करत असशील, मुकलासी आता म्हणे ज्ञानदेव. माऊलींचा अभंग आहे. तुझ्या जवळ देव आहे आणि त्या देवाला तू विन्मुख होऊन तू ये अशा प्रकारे त्याला जात असशील आणि जर तूच अंतर्मुख नाही झाला तर तू मुकला असं समजायचं. तर काय एवढं यांना सांगायची गरज आहे? सांगा ना, काय नामदेव महाराजांचा परमार्थ होता? आलं का लक्षामध्ये? की मगाशी का बोललो ते ब्राह्मणांनी हे करायचंय? अहो 3 वेळा त्या विठ्ठलाच्या अंगावरती कपड्याची चढ उतार होते रोज. आलं का लक्षात? 3 वेळा होते. मग ते बडवे अखंड त्या देवाजवळ आहेत, मग ते काय स्वर्गाला जाणार का? असं असतं का ते? त्यांना हे ऍप्लिकेबल नाहीये का? अरे ज्या वेळेला कोरोना झाला त्यावेळेला यांनी लोकांनी बिअर बार पहिले उघडले आणि हे नंतर उघडले, यांची मरायची वेळ आली होती. आपल्या पैसे त्यांचं सगळं आता जीवन चाललेलं आहे आणि पुढे त्यांचंच काय चालू आहे? आमच्या टपोऱ्यामध्ये ना आमचा परमार्थ ही नाही, हाही मोठी भानगड, म्हणून आम्हाला तिथे झाली. मला त्याचा विरोध अजिबात नाहीये, पण ही जी गोष्ट आहे ही गोष्ट माणसं समजूनच घेत नाहीये. म्हणून त्याला सांगावं लागलं ना. आलं का लक्षामध्ये? विठ्ठल माझा कोण बोलतोय?
नामदेव महाराज. अरे राजा मान्य आहे ना, विठ्ठल जेवला खाल्ला पिला सगळं काय झाला मान्य आहे तुझं हे, पण तो विषय आहे का? उसाच्या शेजारी एरंडाचे झाड तरी काय चिपाडे गोड होती. अरे उसाच्या शेजारामध्ये एरंडाचं झाड लावलं तर एरंडामध्ये काय गोडवा उत्पन्न होतो का? तशा प्रकारे मला म्हणायचं आहे, तिथं त्या पंढरपूरला किंवा आळंदीला जाऊन तुम्ही विठ्ठलाला असे कवटाळून बसत किंवा विठ्ठलाच्या त्या मूर्तीवरती डोकं आपटून जरी मेला तरी नरकाला जावं लागेल, हे मला म्हणायचं, हे त्यांना म्हणायचं आहे. ते बरोबर आहे, पण आम्ही आता मूर्तीला सन्मुख झालो का आम्ही देवाला सन्मुख? आम्ही मूर्तीला सन्मुख, आम्ही देवाला सन्मुख नाही. त्या मूर्तीमध्ये सुद्धा ते सामर्थ्य भाव प्रकट करायचं, पण त्यासाठी तो भाव साधू संतांच्या तर्फे आम्हाला कळावा लागेल. आजही श्रीपदाबांच्या मंदिरामध्ये जाऊन लोक का ठणा 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 रडतात, ते काय मूर्तीमुळे काय आतला तो भाव प्रकट होतो का समजत नाही. नवीन आलेल्यांना तिथं होतं का तशा प्रकारचं? आणि तो महात्मा आहे तो आमच्या उद्यामध्ये बसलेला आहे. ज्यावेळी तशा प्रकारचं होतं त्यावेळेला नको ब्रह्मज्ञान आत्महिती बाबा तूच फक्त, आणि तू त्या गुरुला म्हटलेला आहे तू भक्त मी देव ऐसे करे. एकदा अनुभव झाल्यानंतर गुरुला आम्हाला सोडायचंच नाहीये, पण हे त्यावेळेला होईल ज्यावेळी पहिले व्हावं लागेल, म्हणूनही गुरुसी बजावे. पण तशा प्रकारचं जर नसेल होत तर हे कसं आहे? सांगायची गोष्ट अशी आहे की मार्ग अनेक आहे. सत्यनारायणच्या कथा हे केल्याने असं होईल, ते केल्याने तसं होईल. मला म्हणायचं काय बघा, 83,99,999 विनूतील त्यात एक योनी कोटी कोटी फ्लोरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. बरोबर का नाही? हे एवढं सगळं आहे म्हणजे 83,99,999 कोटी जन्म घेऊन हे सगळं उतरून तो आता आलेला आहे. बरोबर का नाही? आहार निद्रा भय म्हणजे त्यांना पण आणि तुला पण आहे. त्याच्या ते जे करतात पशु पक्षी त्याच्या व्यतिरिक्त जर तू काय नका तू तेच जर करत बसला तर काय होणार आहे? अहो मार्ग बरोबर आहे, वाटाही अनेक आहे, मला मान्य आहे. सगळ्या वाटा तिकडे पोहोचतात, मला मान्य आहे. तेवढा वेळ आहे का दादा? तेवढा वेळ आहे? सांगा ना, किती वेळ आहे तुमच्याकडे? कोण दिन येईल कैसा नाही या देवाचा भरोसा तुम्ही सांगत नाही का? उपजला प्राणी नर आहे संसारी बैसा शेजारी काळ काळ उषा पाहतो उंदीर घेऊन जाईल डोका. हे नाहीये का? नाहीये. कधी काय येईल आणि कधी नाही सांगता येत नाही का? ते देवारातले देव पूजाला सुद्धा आंघोळ करावी लागते. ते देवारातले देव पूजाला आंघोळ करावी लागते. आंघोळ केल्यानंतर ते देवारातले देव पूजा बघा बरं किती वेळ लागतो. नाही म्हणाल का अर्धा तास झाला. देवाचं नामस्मरण घ्यायला तेवढाही वेळ लागत नाही. अशी संतांची नाही. मला हे सांगायचं बघा कसा मार्ग पाहिजे. आता बघा बरं कुठे कशी आपण फिरून आलो. बरोबर इकडून आलो तिकडून आम्ही निघालो होतो. मग इकडून तिकडून काय इकडे यायचा रस्ता समजेना. बरोबर का नाही? किती वाटा आहे तो, किती वाटा आहे. इकडची वाट तिकडची वाट तिकडची वाट तिकडची वाट ही वाट ती वाट ती वाट. बरोबर का नाही? स्टेशन पासून तो निघाला तर दिवा स्टेशनला आला कुठून तरी आला. हा मी नाही म्हणत ट्रेनने आला. आता त्याने परत डोंबिवलीला गेला. डोंबिवलीवरून त्याने ट्रेन पकडली. डोंबिवलीला उतरला आणि ओला कॅब केली आणि ओला कॅब करून तो चंद्रागणवरती उतरला आणि नंतर तो इथं आला. मार्ग नाहीये का हो? हा मार्ग आहे ना, पण तिकडून इकडे येणं असं जायचंय का तसं जायचंय मला सांगा बरं. तो आला नाही का? तो आला नाही इथे मग तो चुकीचा आहे का? अहो एका स्टेटला येऊन ते चुकीचंच म्हणावं लागतं. एवढा फेरा घेऊन आला भाऊ इथून समोर यायला, तुला काय विचारता येत नाहीये का? तुला विचारावं लागेल. उसता सांगे हित गुज मात मग पैसोनी एकांत सुख गोष्टी. मग तू विचार ना राजा, विचारत नाही का? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा ईश्वर व्यापदा जनार्दना कमल नैना कमलापती. किती वाट आहे, किती वाट आहे सांगा ना. पण एक अशी एखादी वाट ती एकदम हायवे असेल जिथे खास खळगे नसतील, तिथं कुठल्या प्रकारच्या काय म्हणू आपण काटे वगैरे नसतील, स्पीड ब्रेकर कमी असेल. असा सरळ रस्ता नाहीये का? असा सरळ रस्ता नाहीये. 750 वर्षापूर्वी माऊलीने सरळ रस्ता सांगितला का उलटा सांगितला? मला सांगा ना किती सरळ रस्ता आहे. सहज बोलणे सित उपदेश आणि करूनही सायास शिकविते. तसंच आपल्याला सांगितलं ना. सांगा ना किती सरळ रस्ता आहे. माऊलीने हरिपाठच्या 23व्या अभंगामध्ये रस्ता सांगितला. काय रस्ता आहे? अजपा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धारू असे. वाट नाही का? वाट नाहीये. बाबा सांगतात ना, धरी रे मना तू विश्वासाया नामी अखंड राम नामी ओळखी हरी जप करी ऐसा अखंड खंडेना. आहे का नाही? आहे वर कसा जपेला? हा सहज अजपा म्हणजे
मुख काय ते मुख ना बोले, कंठ ना हले, जिव्हा न स्मरे राम, हम बैसे आरा आणि हमारा जप करे आत्मारा. आता त्या मामांनी ते आधीच जर घेऊन ठेवलं असतं, कारण तिथे आपण सहज गेलो असतो आणि करून आलो असतो. मग आता म्हणेल जा आणि करा, तर मग ते कसं होतं की तुका म्हणेल तुझा सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या, सोडवणारा तो येते, तुम्ही तर मात्र होतील ना. ते तिथे जाणार नाही असं नाहीये, पण त्यांना सांगून तिकडे पाठवायला त्यांनी आधी तर स्वीकार करायला पाहिजे. आधी स्वीकार त्यांनी नाही केलं आणि आता म्हणजे त्यांना बोलवा आणि करा, तर ते कसं तसं प्रकारे शक्य आहे. आलं का लक्षामध्ये? तुम्हाला विषय नाही कळलाय, तुझे त्यांना कळलेला. आलं का लक्षामध्ये? त्यानंतर त्याच्याकडनं समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते. तेवढा आता मी बोलत नाही म्हणून बोललो डॉक्टरलाच बोलवा. हा, आलं का लक्षात? ते तसं नसतं. ते त्यांनी त्यांचं काम करू दे, ते त्यांना झाडण करू दे. आलं का लक्षामध्ये? अपहरणाचं झालं माझ्या बहिणीचं, त्याच्यानंतर वडिलांचं झालं, आईचं झालं, त्यावेळेला जे पण काय आहे ते करता येऊ शकतं. आता ते तशा प्रकारे नाही करता येऊ शकत, कारण तो स्वीकार आधीपासून पाहिजे तर ते आहे. म्हणून गरज आहे आम्हाला परंपरेची. कशासाठी परंपरा आहे? सांगा ना, परंपरेची गरज काय? सगळं सारखं असतं. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा, मी त्याच्याविषयी आता काय बोलत नाही, कारण तो आताचा विषय नाहीये, तर ते खूप पुढे जाईल. म्हणायचं एवढं आहे, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकू नको. काय त्याला म्हणायचं आहे? हे शरीर ज्या सत्तेने चालतं ना, ती सत्ता देव आहे आणि मनुष्य देहाला येऊन आम्हाला त्या सत्तेपर्यंत पोहोचायचं आहे. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. त्या देवाचा आणि माझा संबंध एक आहे. तो जेवढा व्यापक आहे तेवढाच मी व्यापक आहे. सुईच्या टोका एवढा असतं जागा त्याला आणि मला सोडून नाही. आता ही गोष्ट अशीच कळेल का? ही गोष्ट दादा अशी करू शकत नाही. म्हणून या भारत देशाला लागलेली ही गुरु शिष्याची परंपरा. आता काय गरज आहे परंपरेची सांगा ना मला. पण माणसं म्हणतात आम्हाला परंपरेची गरज नाहीये. का गरज नाहीये? कारण आम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या नाहीये. आम्हाला फक्त वरवरचा परमार्थ करायचा. त्याला परमार्थ म्हणत नाही, ते सत्कर्म आहे. ज्ञानोबाला परंपरा, तुकोबाला परंपरा, एकोबाला परंपरा. नुसती गळ्यामध्ये रामकृष्णारी म्हणून मला असू दे. त्यांना विचारलं म्हणे माऊलींनी सगळ्यांना दिलं. माऊलींनी सगळ्यांना दिलं, मला याबाबत काही म्हणायचं नाही, दिलं माऊलींनी. पण आज तीच परंपरा तुकोबापर्यंत नाही आली का? आज तीच परंपरा एकोबापर्यंत नाही आली का? आज तीच परंपरा बहिणाबाईंपर्यंत नाही आली का? बघा बरं बहिणाबाईंचा काय अभंग म्हणतोय. तीच परंपरा आहे बहिणाबाईंपर्यंत आलेली, बहिणाबाईंचं मत आहे. बघा का बहिणाबाईंचा अभंग. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. परंपरा पाहिजे. परंपरा म्हणजे काय? अनादि अनंत काळापासून परंपरागत चाललेलं तत्वज्ञान, त्याला नाम असं म्हणतात. किती काही होऊ दे, सगळ्यामध्ये बदल होईल, नामामध्ये बदल होऊ शकत नाही, कारण नाम आहे अनादि. आणि ज्याच्यामध्ये बदल झालं बघा, सद्गुरू, नाम, देव आणि तुम्ही एकच आहे. फक्त हे आमच्या डोक्यातनं फिट बसलं पाहिजे आणि त्याला धरून आमचं जगणं झालं पाहिजे. पण आम्ही फक्त बोलतो, पण तशा प्रकारे जर जगत नसू, तशा प्रकारे जर आम्हाला काही घेण्यात येणं नसेल, तर मग कुठेतरी थोडंसं इकडे तिकडं होऊ शकतं. आनंदामध्ये बदल होऊ शकतो. पण अजून आम्ही आनंद का नाही होत बोध होऊन सुद्धा? आम्हाला प्रबोध दिला तरी आम्हाला अजून का आनंद होत नाही? आम्हाला अजून का चिंतनाला बसावं वाटत नाही? कारण आम्हाला घेणं देणं नाही, घेणं देणं वाटायला पाहिजे. आता आज जशा प्रकारे तुम्हाला कळलं हे शिकलेलं आहे, तुम्ही लगेच याला कामालाच लावलं आणि नंतर तुम्ही जशा प्रकारे यांना कामाला लावलं, बरोबर कशासाठी? जशा प्रकारे यांनी कामालाच लावलं आपल्याला. आणि अशा प्रकारे कामाला लावलं की तुम्ही आम्हाला खंडच पडू दिला नाही. जबाबदारीचा विषय आहे या. त्याच्यामुळे जशा प्रकारे बोललं की आम्हाला झक मारून करणंच आहे, जरी आम्ही नाही म्हटलं तरी सुद्धा. पण तरी खूप भाग्यवान आहोत आम्ही की या गोष्टीचा आम्हाला कंटाळा येत नाही. कारण का? परंपरेचं नामामध्ये तशा प्रकारची शक्ती आहे. बाकी भरपूर नामं असतील, भरपूर मंत्र असतील. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, ही गोष्ट एकच आहे. ती गोष्ट म्हणजे नाम. आणि ते नाम म्हणजे अनादिकालचं नाम. जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शब्द ब्रह्मास, आदि नारायण म्हणती ज्यात जो सर्वात साध्य होईल. ब्रह्मात्रयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्रिसोपदेशिषु, अत्रि पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. कुठून परंपरा चालू झाली? भगवंतापासून. हंस कुठून आला? हंस म्हणतो हंस. आपण बघा ना फोटोमध्ये तो हंस दाखवतो, तो हंस आहे बघा, तो हंस येतात. तुम्हाला सांगतो इथे हंस या शब्दाचा अर्थ फक्त विवेकच लावायचा आहे. फक्त विवेकच लावायचा आहे. मी माझं म्हणणं नाही सांगत आहे हा,
अर्र बिना पर्र बिना चोच चरण बिना ऐसा वाका हंसो बे इस हंसो को उलट घुमावे हंसो 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 को उलट घुमावे. लक्षात पडत आहेत ना शब्द? अहो ह्याच्यामध्ये अख्खा नाम राहिला ना. आलं का लक्षात? आता जे नाम धरे त्यांना ही गोष्ट कळेल. जे नाम धरे त्यांना अरे हा काय बरोबर हा अर्र बिना म्हणजे अर्र म्हणजे हे मधलं शरीर त्या हंसाचं जे असतं ते अर्र मधलं शरीर जसं हे आहे ते. पर्र म्हणजे पखाट. इथे हे दोन हात त्याला 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 चार हेच असतात ना, चार पाय. बरोबर का नाही? पखाट नाही. बरोबर आहे? मधलं शरीर नाही. अर्र बिना पर्र बिना ती चोच नाही आणि खालचे चरण नाही. बरोबर आहे? दोन पखाट आणि दोन पाय हे नाही, मधलं शरीर नाही आणि चोच नाही. आता अंश गायब झाला ना. मग काय राहिलं फक्त एकच त्याची कशा प्रकारचा तो गुण. काय गुण आहे त्याचा? दूध गपचूप प्यायचं आणि पाणी तसंच ते राहतं. तशा प्रकारे ठेवून ठेवलेला आहे. विषय फक्त एवढंच आहे की आधी आपल्याला अधिष्ठानाची ओळखलं. आता मला काय तुम्ही मंडळी काय दिसत नाहीये का? पण आधी तुम्ही मंडळी तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. हे कसं हे मी तुम्हाला आज पटवून सांगू शकतो कारण ती प्रचिती माझ्याकडे आहे. तुमचा आणि माझा दादा संबंध एक आहे हे आम्ही कोणाला पण बोलतो. आलं का लक्षामध्ये? मी आणि तुम्ही मी तुम्ही होऊ शकतो पण तुम्हाला मी होता येणार नाही. कारण तुम्हाला जर मी व्हायचं असेल तर ही परंपरा लागेल. तो हंस आलं का लक्षात? त्या भगवंताने अशा प्रकारे हंसाने म्हणजे विवेकाने ते नामस्मरण ब्रह्मदेवाला दिलं. मग त्यावेळेला ब्रह्मदेवाने ती सृष्टी उत्पत्ती केली आणि त्या आत्री मुनींना दिलं. मग त्या आत्री मुनीनंतर तो दत्तगुरूला दिलं. दत्तगुरू हे सगळ्या संप्रदायाचे मूळ. आणि दत्तगुरूवरती त्या माझ्या भावाने ना एक आता फोटो टाकला होता. पुढे लवकर उघडतंय का? आता समाजामध्ये ना हाच तो गोंधळ चालू आहे. मी ते मगा एवढं चिंतनाला बसलो होतो तर त्यावेळी म्हटलं बघू हा जर विषय जर आला तर सांगणार नाही तर पटकन लोकं झालं तर आज माणसं जी आहेत ना ही फक्त त्याच्यामध्ये आता काय काय होतं बघा. त्या दत्तगुरूंचा चांगला मस्तपैकी कपडे घातलेला फोटो होता. आता ते थोडं बऱ्यापैकी लांब केलेलं आहे. जाऊ दे. तर माझ्या डोक्यात हे ह्यांचं चालू काय म्हणजे मला त्यांना कोणालाच तो द्यायचा नाही. त्यांची चुकीच नाहीये. पण आज मी जर इकडे नसतो तर हा माझ्या डोक्यात प्रकाशच पडला नसता. चांगलं मस्त अशा माया बिया घातलेल्या आहेत. मस्तपैकी त्यांना ते केशरी कपडे वगैरे आहेत. तर चांगला बसलेला फोटो आहे. ती गोष्ट म्हणजे दत्तगुरू आहे का? मग त्या गोष्टी ती गोष्ट दत्तगुरू नाहीये का? पण नेमकी दत्त काय आहे विचार जर केला गेलं तर दत्त 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 ऐसे लागले ध्यान. ज्या वेळेला नामस्मरणाने तुम्हाला ते ध्यान चिंतन लागतं त्या ध्यान चिंतनाने देहाचा विसर पडतो. मन त्याच्याने उन्मन होतं म्हणून पुढे लिहिलंय हरपले मन. मन कधी हरपतं? जे मन विषयांकडे आहे ते विषयांकडून जाऊन 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 तिथे ते बऱ्यापैकी त्यांची ती भांडणं होतात. ते विषयांकडे जातं पण नामाने ते येऊन मग ते एका ठिकाणी त्या ठिकाणावरती लागतं आणि त्या ठिकाणावरती लागल्यानंतर हळूहळू देहाचा विसर पडतो. मग त्यावेळेला आहे मी तूपणाची झाली बोलण. आणि त्यांनी पुढे काय सांगितलंय? कोणाचं मत आहे? एका जनार्दनी श्री दत्त जाणं. आता बघा तिथं पण स्वामी समर्थांच्या मध्ये आरती चालू होती. काही पण माझ्या डोक्यामध्ये ते आलं. मग या आरत्या चालू आहे पण स्वरूपाचा जर विचार आलं तर स्वरूपाची नेमकी मेथड काय आहे? नेमकी वाट काय? किती जण समजून घ्यायचा प्रयत्न करतात. दत्तगुरु म्हणजे ह्या स्वरूपाचा विषय आहे. त्या आदी नारायणाने दत्तगुरूमध्ये काही फरक नाही. आणि त्या दत्तगुरू नंतर काय पुढे आपली परंपरा आहे. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली ओ, सखयानंद माऊली, शांताबाई माऊली ओ, बंडो बाबा माऊली, केरो बाबा माऊली ओ, श्रीपाद बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली ओ, सखयानंद माऊली. पुढे काय? रामदास बाबा माऊली ओ, नारायण बाबा माऊली, रोहिदास बाबा माऊली ओ, नाना बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली ओ, सखयानंद माऊली,
नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली. हे अशा परंपरेने जर असेल तर गोष्ट बरोबर आहे. म्हणून कोणीही कोणाला सापडणार भाऊजी परंपरा काय ते मला सांग, बाप दाखव, काय तर श्राद्ध घालावीच लागते. त्या दुसरा काय नाहीये, मार्ग सांगणारे भरपूर आहे, पण मार्गाचा याद करे आणि तिथंच भावभक्ती बरे, नाहीतर त्याचा काही आणि काही उपयोग नाही. मग आता आम्ही केलंय त्याचं काय, लगेच असा विषय येतो आणि हे थोडंसं वेगळं आहे आणि आपलं वेगळं आहे, असं वेगळं असतं, असं वेगळं असतं. मग आता आम्ही जे केलंय ते वाया जाणार का? नेमके आम्हाला समजून द्याव्या लागतील की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींकडे बघायचं कशा प्रकारे, जे काही समाजामध्ये चालू आहे. म्हणजे बघा आता सकाळी लवकर उठणे, उपास तापास व्रत वैकल्य करणे, सत्यनारायणाची आता ही जशी घातली तशा प्रकारे महापूजा घालणे, सप्ते घालणे, कीर्तन करणं, प्रवचन करणं, हे अष्टविनायकाचं दर्शन करणं, मंदिरामध्ये लांगा लावून व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे दर्शन घेणं, मधून दर्शन न घेणं. काहीकांचं असं पण असतं आम्ही लाईनीने दर्शन घेतलं, हा त्या भागवत कथेमध्ये जाणं, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत का? बघा मला काय म्हणायचंय. बघा आता तुमच्या घरामध्ये बऱ्याचशा मुलींची आता लग्न व्हायची बाकी असतील, 1-2 वर्षामध्ये यंदा कर्तव्य आहे असा असेल विषय. आता आपण असं समजू, आता त्या मुलीचं तुम्ही कोणाबरोबर तरी लग्न लावा, बरोबर का नाही? लग्न लावल्यानंतर विचारलं तर पाळणा कधी घालणार, बरोबर का नाही? काय होईल पाळणा? मला सांगा ना, हे लग्न आहे ही करमणूक आहे का गरज आहे? सांगा ना. वंशाला दिवा असावा म्हणून भांगड आहे की नाही, बरोबर का नाही? आता बघा त्या मुलीचं लग्न झालं, ती मुलगी तिथे नांदायला सुद्धा गेली, बरोबर दादा? लग्न झालं ती मुलगी तिथे नांदायला गेली. आता ती त्या घरामध्ये नांदली याची खूण काय? मुलगी त्या घरामध्ये नांदली याची खूण काय आली? हा का हो, मुलगी नांदली याची खूण काय? जे नांदले काहीतरी सांगा. तुम्ही आणले नाही नक्की का? आई होणं. बघा आता ती मुलगी सासूचं करते, सासऱ्याचं करते, नणंदचं करते, दिराचं करते, दिराच्या मुलामुलींचं करते, काकाचं करते, मामाचं करते, अजून जे पण काही त्यांच्या घरातली मंडळी ती सगळ्यांचं करते का नाही करते? पण हे सगळ्यांचं करून जर ती तिच्या नवऱ्याबरोबर जर एकांतामध्ये गेली नाही तर ती नांदेल का? नाही नांदेल. मग आता एखादी म्हणेल नांदाची जर ती गरज आहे तर मग मी कशाला या सगळ्यांचं करू? मी कशाला या सगळ्यांचं करू? मी माझ्या नवऱ्याला एकटा घेते आणि जाते, मी वेगळी होते. आता तेच चालतं, कोणालाही राहायचं नाही. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, माझा तो विषय नाही. मला सांगायचं काय आहे, त्या मुलीने जशा प्रकारे तिच्या कुटुंबाचं हे जे पण काय करणं आहे ही आपल्या भारत देशाची पवित्र संस्कृती, बरोबर का नाही? तशा प्रकारे आतापर्यंत आपण देव 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 करत हे जे पण काही इतरत्र आपण हिंडलो ते गोष्ट म्हणजे आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे. परमार्थ म्हणजे मोठे गुरुमुखे उदयित दिसे. तशा प्रकारची जर गोष्ट नसेल तर कधीही परमार्थ होऊ शकत नाही. जशा प्रकारे ती नांदावी यासाठी तिला तिच्या नवऱ्याच्या बरोबर एकांतामध्ये जावं लागतं. तशा प्रकारे इथे जर तुम्हाला नांदायचं असेल तर तुम्हाला गुरुला शरण जावं लागेल. गुरु करना पडेल सदेव तेव्हा कळेस, कशाला असे काही राहिना. अरे फिरती 12 महिना, देव बाजार मा भेटावा नाही ना. अहो तुम्ही बाजारामध्ये किती हिंडा, औषधाला सुद्धा तुम्हाला ही गोष्ट सापडणार नाही. आलं का लक्षामध्ये? कारण ही गोष्ट फक्त आणि फक्त गुरुच्या मुखातूनच यावी लागते. त्यावेळेला तुम्हाला काय सत्यनारायण ही जी ओरिजिनल गोष्टी आहे ही त्यावेळेला फळाला येईल. नाही ही भांगड केली तरी चालेल. एखाद्याला हे एवढं सगळं कुटुंबाचं करणं एखाद्या नशिबामध्ये नसेल सुद्धा. एखाद्या तिला तिच्या सासू सासऱ्यांचं कदाचित करायला तिच्या भाग्यामध्ये सुद्धा नसेल. पण नांदण्यासाठी काय करावं लागेल हे करावं लागेल. आणि जर मूलबाळ जर नसेल तर त्या कुटुंबाचं कसं असतं हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? अरे यांना काहीच नाही आहेत ना अशी कुटुंब, कसं त्यांचं जीवन असतं. तरी असू दे, पण मनुष्य देहाला येऊन ही गोष्ट कळली पाहिजे. म्हणून अर्जुनाला हे सगळ्या प्रकारचं सांगितलं. आता तू तुझा मार्गच निवड. जर झडवणी वैला म्हणजे भक्तीचे वाटेला तरीच पावशील अव्यंग धाम माझे. तू म्हणे मीची करी माझे बजली प्रेम करी सर्वत्र नमस्कारी माझे खाते.
मग आता इथे सगळ्यांनी मार्ग स्वीकारलेला आहे का? कोणी आहे इथं न स्वीकारलेले? बघा बरं इथे अर्जुनाने मार्ग स्वीकारला. आता कोण कोण नाही ते बघायचे. आता इथपर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत काय सोपवलं ते मी सांगण्याचं काम केलं. म्हणजे आता माझा इथे अनुभव काय आहे तर पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये मांडतो आणि सत्यनारायण आटपतो. बाकी काय हे तुम्ही किती वर्ष पूजा हे काहीच करू शकत नाहीये. हे दैवत तुम्हाला याच्यातर्फे समजून घ्यायचं आहे की खरी ओरिजिनल मंडळी आहे त्यांच्याकडे ती गोष्ट आहे. तुम्ही आजही समजून घेतलं रात्री परिणाम होऊ शकतो. तर रात्री कसला आज झाल्यानंतर लगेच अनुग्रह घ्या, लगेच परिणाम आहे. बरोबर का नाही? किती वेळ लागतो परिणाम व्हायला? मुखी नाम आती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. मग काय परिणाम आहे? अर्जुनाने समजून घेतलं. अर्जुनाने समजून घेतलं. काय त्याचं डिटेलिंग आहे समजून घेतलं अर्जुनाने. त्याच्या बघायला परिणाम झाला. ते कसं काय काय ते एवढं एकंदरीत सांगायला आपल्याकडे ते वेळ नाही. म्हणजे सत्यनारायण मध्ये आपण जास्त वेळ घालवलेला आणि कार्यक्रम थोडा 10-15 मिनिटं थोडा उशिरा चालू झालेला. तरी आपल्या 1-65 मिनिटांमध्ये आपण आवडतो. फक्त मला आलेला तो माऊलीचा अनुभव जो आहे तो परंपरेला धरून पाहिजे हे माझं म्हणणं आहे. जे ज्ञानोबाने 750 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे तेच आमचं झालं पाहिजे. त्याला सोडून दुसरे इकडे अनुभव आम्हाला नाही सांगायचे. मग काय माऊली म्हणताय सांगा ना? काय अर्जुनाला झालं? तेथे एक विश्व एक आपण ऐसे अनुमान होते जे तुझे पण तेही आठवून गेले अंतःकरण विराले सहसा. तेव्हा मला वेगळी वाटत होतं की मी वेगळा तू वेगळा आणि हे विश्व वेगळं आहे. याचं कारण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार यांचं स्वतंत्र अस्तित्व. पण मन राम झालं, बुद्धी देहबुद्धी आत्मबुद्धी झाली, चित्त वेडे झाले, थांबवला हा देह आणि अश्रूचा प्रवाह चरणावरी आणि अहंकार धरी सोहमपण दय चित्ती प्रकटे चैतन्य गल मन होय उन्मन आणि बुद्धीचा विषय परब्रह्म. तशा प्रकारे झालं. तो त्याच्यामध्ये बोलू लागला. त्याचं वर्णन माऊलींनी केलंय. अतू आनंदाचे इरे झाले बाहेरी गात्रांचे बळ हातोनी गेले आपादा गुंतले पुलकांकले उदयले सुधाकरे जैसा भरलाची समुद्र भरे तैसे वेळोवेळी बरे उचंबईत असे माझी सापडले निळी पुढे जळावरी कमल काही का जेवी आंदोळे आतुलिया सुकुर्मेंची निबळे बाहेरी काफे सात्विका भरणे रोमांचे दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आश्रुत्या भितरी वाहताती आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्पुती धरून राहे. झालं का? झालं हे. तुम्ही लोकांकडे तुमच्याकडे पैसे नसतील तर उसने पैसे घ्या. आता 10-15 हजार कमी पडतील, 50,000 रुपये घ्या आणि महाराजाला सांगा भाऊ हे जे माऊलीने सांगितलंय ना याचा मला अनुभव करून दे. अजपा जपणे उलट प्राणाचा याच्यावर तू हरिपाठामध्ये नाचतो ना तिथपर्यंत मला पोचव. तिथपर्यंत जर तो पोचत असेल ना जरूर त्यांच्या पाया पडा. आमचं काही म्हणणं नाही. माझे 24 कॅरेट गोल्ड मग जरूर त्यांच्या पाया पडा. पण तशा प्रकारचा जर अनुभव करून देत नसेल तर साधू संत म्हणतात तुका म्हणे ऐसे लोक आणि कधी ना पहावे त्यांचे मुख. म्हणजे पेताडाच्या पाया पडा पण या धर्मपुऱ्यांची पुष्कळ सुद्धा बघू नका. हे माझ्या बाबांचं मत आहे. तुमचं कोणाचं काही मत असू दे. आम्ही ह्यांच्या पिशव्या वाहिल्या आणि हेच आमचं चालू होतं याच्यापूर्वी सुद्धा. सांगा ना काही मान्य करत नाही होतं आमच्याकडे. मग का इथे आला तर तुझा प्रश्न आहे. मला त्याच्यात घुसायचं नाही. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वापुती धरून राहे टाकी श्वासोश्वास उपभावे ते का स्वरूप हे एक मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. ह्याच्यासाठी आमची खटपट पाहिजे. मंदिरामध्ये तुम्ही किती साफसफाया करा, आखी मंदिरच झाडून काढा, देवाला किती सुद्धा पेंटिंग करा, देवाला वॉश करा. तुम्ही जे पण काय करताय हे तुम्ही उपाधीचं करताय. उपाधीचं केल्याने सत्कर्म होतं, सत्कर्म केल्याने स्वर्गप्राप्ती होते. तिथे जायची तुमची लायकी नाहीये कारण तुम्ही पापी आहात. हे माऊलींना 750 वर्षापूर्वी माहिती आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय नाम जर नसेल तो नरकाला जाणार. जो भुकला श्वासाला तो जातो रे नरकाला. अजून काय म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया. आणि पुढे म्हणतात हरी विणे जन्मे तो नरकाची पै जाणार. हरी नाम जपे तो नर दुर्दभ. आणि ज्याने जपलं त्याला हा अनुभव आला. नयनी लोटला प्रेमे महापूर कापते शरीर थर थर कापते शरीर थर थर नयनी लोटला प्रेमे महापूर. ही अशी प्रचिती नामस्मरणाने तुम्हा आम्हाला आलेली आहे.
हे मनुष्य देहाला येऊन दादा हे असं व्हायचंय, खूप भाग्यवान आहे तुम्ही, त्यांनी सांगितलं आणि लगेच तुम्ही ऐकलं. हे बघा कुठून येत आहे. ही माणसंही बरोबर जुळतात आणि त्यांच्यासाठी हे जुळणारे जुळतात. त्यांना नाही समजून घ्यायचंय, क्रोधी अविश्वासी त्याची बोधकायचा, व्यर्थ आपली वाचा शिडवू नये. पण जशा प्रकारे आम्हाला सांगितलेलं आहे, साधू संतांचे आमच्यावरती खूप उपकार आहे. त्यांनी इतकी मेहनत केली, आम्ही नुसते गप्प बसून घालून कसं काय चालेल. तशा प्रकारचा आम्हाला अनुभव झालाच पाहिजे. आणि ज्या वेळेला सत्यनारायणात तशा प्रकारचा अनुभव होतो त्यावेळेला काय वाटलं अर्जुनाला. आता अर्जुनाला काय झालंय, श्रीकृष्णाला करत नव्हतं का, पण परंपरा पुढे पाहिजे. अर्जुनालाही सांगता व्हायला पाहिजे तुला काय झालं म्हणून. ते अर्जुनाने सांगायचं, श्रीकृष्णाला बोलू शकत नव्हता का. आता तू अर्जुन नाही राहिला, तू आता कृष्ण झाला, हे श्रीकृष्ण सांगायचंय काय अर्जुनाने बोलायचंय. म्हणून बाबा म्हणायचे, ज्ञाना म्हणे, एका म्हणे, चुका म्हणे, अरे नद्या तू काय म्हणे. मग त्यावेळेला अर्जुन बोलू लागला, मी असं म्हणतोय की गुंतलो तो अर्जुन गुणे नष्टो मोहा सुधीर दत्ता त्वत्प्रसादात न्याच्युत तोस्मी गत संदेहा हरिषे वचनम तो. आता नाही येणे जाणे सहज मुंडले बोलणे निरंजने आम्ही बांधलेले घर. काल तो घराचा विषय चालू होता, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझी निज सुख साक्षारू उद्धवा तेथे म्या घर बांधिले. बघा ना, नामामध्ये भक्त राहा, थोडं झालं ना लगेच तुम्ही देवाचा विसर पडतो. तर पण प्रॉपरली तुम्ही नेहमी बसायला पाहिजे. त्याचा अनुभव प्रत्येक वेळेला येतोच येतो. थोडा वेळ अर्धा पावणं बसल्यानंतर लगेच तुमचं होऊ शकतं. पण ते कसं आम्ही केव्हा तरी बसतो, काय लागतो टाइम लागतो, पुढे त्याला एवढा वेळ लागतो. तसं होत नाही, लगेच देहाचा विसर पडतो. तर जशा प्रकारे ते अर्जुनाला झालं त्याच्यानंतरही पुढे ते निरंतर प्रकारे राहतं. मग ती अवस्था वेगळी असते, ही अवस्था आहे तो होते. प्रौधान्य काय अवस्था होत नाही का, फक्त त्याच्यामध्ये फरक. फक्त एका जागेमध्ये राहतो, त्या ठिकाणी तो ओरडू, त्या ठिकाणी त्याच्या अश्रुपात वगैरे होतो, त्या ठिकाणी तो पण तो कोणतो तशा प्रकारे त्याला ते होतच. कोंडून भावे नाही होत का. पण त्याला म्हणत तुका म्हणे बळी आणि जीव दिला पाया करे. पण बळी देणं म्हणजे काय आहे बघा बरं. त्याचा श्वास कोणतो त्याला कसं होतं ते त्याने सांगू. त्याला झालंय मरणाची अवस्था होते त्यावेळेला लीक लागल्यानंतर. त्या साधी गोष्ट आहे का ती. आलं का लक्षात, इतका सोपा विषय नाही येतो. म्हणून ते त्यांना ते लिहिलं नसतं सोपं असतं तर की जीव दिला पाया तरी म्हणून. आलं का लक्षात, ज्यावेळी तो जीव देतो, ज्यावेळी तो शरण जातो त्यावेळेला मग असं होतं. गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो झूजपणे आता पुसणे सांगितले दोन्ही नाही. मग आता हे जे श्वासाचं जे घर आहे ना, त्या घरी या चार भिंतीच्या घरात तर नाहीच नाही, देहावरती सुद्धा नाही. म्हणून देहाला काय झालं का लोक घराला बसा, त्याच्याने परिणाम होऊ शकतो. नाही झालं डॉक्टरांकडे पण जा आणि इथं पण या. आम्हाला आमचे पण धंदे चालवायचे. आलं का लक्षात. म्हणून साधू संतांच्या कृपेने आम्ही आमच्या ज्या घरामध्ये आहोत त्या आमच्या घरामध्ये आम्ही सुखी आहोत. म्हणून सांगना माझ्या बाबांना, माझ्या बाबांना सुखी आहे मी माझ्या घराला. सांगना माझ्या बाबाला, सुखी आहे मी माझ्या घराला. देव माझा अंतरात्मा, परमात्मा. देव माझा अंतरात्मा, गुरु माझा परमात्मा. लगीन लावलं दिवा शिवाला, सुखी आहे मी माझ्या घराला. सांग ना माऊली माझ्या बाबाला, सुखी आहे मी माझ्या घराला. श्रीपाद जैसा रामदास, नारायण जैसा रोहिदास. श्रीपाद जैसा रामदास, नारायण जैसा रोहिदास. निरोप ठेवला माझ्या नानाला, सुखी आहे मी माझ्या घराला. सांग ना माऊली माझ्या बाबाला, सुखी आहे मी माझ्या घराला. बाबा म्हणे विसरा मला, विसरू नका माझ्या नामा.